कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर 15 ते 20 वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता. त्या कार्यक्रमात त्या क्षेत्रातल्या अनेक मोठ्या नावाजलेल्या मान्यवर व्यक्तींनी त्यांचं बालपण कसं गेलं याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या होत्या. रसिकांच्या आग्रहास्तव कॅमलिन मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम आम्ही BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत. याचा जरूर आस्वाद घ्या. मारामारी दंगा मस्ती अभ्यास आणि खेळ लहानपणी तरी मिळत असे का मोठ्यांना हवे. अरे आमच्या बालपणीच्या गमती आता ऐका सारे तुमच्यासारखे आम्ही होतो छोटे हसरे तारे. कॅमलिन मोठ्यांचे बालपण, कॅमलिन मोठ्यांचे बालपण. कॅमलिन मोठ्यांचं बालपण. दर आठवड्याला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज श्रेष्ठांच्या बालपणात आपण या कार्यक्रमातून डोकावणार आहोत. आज पहिल्याच कार्यक्रमात प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या बालपणातल्या आठवणी आपण ऐकणार आहोत आणि त्यांना बोलतं करतायत प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ. झुक 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 अगीन गाडी धुरांच्या रेखा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जा. नमस्कार. पत्रकारितेच्या प्रांतामध्येच आपला ब्रश घेऊन गेली 40 वर्ष दैनिकामध्ये पॉकेट कार्टून काढणारे व्यंगचित्रकार विकास सबनीस हे आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. विकासजी, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. विकासजी, मला एक असं सांगा की आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचं असतं त्याची कुठेतरी सुरुवात मनामध्ये बालपणात झालेलीच असते. बरोबर. तर तुमच्या रंगरेषांच्या दुनियेमध्ये लहानपणी बालपणात तुम्हाला कोणाच्या रंगरेषांचा विशेष प्रभाव पडलेला होता? अगदी लहानपणी म्हणाल तर निसर्गातले रंग मी खूप तन्मयतेने पाहत असे. बर. उदाहरणार्थ सूर्यास्त, सूर्योदय, त्यावेळी आकाशाच्या रंगाच्या बदलणाऱ्या छटा हे मला फार भुरळ पडत असे. जसजसं मोठा होत गेलो तसतसं दलाल, मुळगावकर, SM पंडित या मंडळींची चित्र मला भुरळ घालायला लागली. एक मिनिट, मला मध्ये एक विचारायचं आहे की तुम्ही मुळातले कुठल्या गावचे? कारण मुंबईमध्ये राहून हा निसर्ग भेटणं ही तशी जरा दुर्मिळच गोष्ट म्हणायला लागेल. पण सुधीर, मी या बाबतीत थोडं सुदैवी आहे. याचं कारण त्यावेळी मुंबईची सीमा रेषा समजलं जाणारं माहीम, आता ते अर्थात मुंबईत आहे, ते थोडंसं मुंबईच्या बाहेर समजलं जायचं आणि तिकडे खूप वाड्या असायच्या. बर. टोलेजंग इमारतींचा जमाना नव्हता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, निसर्गाचे खेळ मला अत्यंत मनमुरादपणे लुटता आले आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान मानतो. लहानपणी तू अगदी आरंभी उल्लेख केल्याप्रमाणे ज्या निसर्गातल्या रंगछटा पाहिल्यानंतर तुला उत्साह यायचा काहीतरी रेघोट्या काढण्याचा, त्यावेळेला काय हे करत बसलायस असं वस्कन कोणी ओरडलंय का घरात? या बाबतीत मी खरंच सुदैवी म्हणेन. कारण काय, माझ्याकडे चित्रकलेचं वातावरण नसून सुद्धा घरात आईनी मला प्रचंड प्रोत्साहन दिलं. किंबहुना माझ्यातला चित्रकार आणि कलाकार सगळ्यात ओळखणारी व्यक्ती पहिली जर कोण असेल तर ती माझी आई. त्यामुळे मी खूप भिंती खराब केल्या, कागदाची नासाडी केली, अनेक रंग उधळले, म्हणजे स्वभावाचे नाही पण कागदावर कॅमलचे. पण तरी सुद्धा आईनी मला मोठ्या हौशेनी सतत नव्याने रंगपेट्या, रंग, ब्रश, कागद आणून दिले आणि त्यामुळेच मी आज या इथपर्यंत प्रगती करू शकलो. मला एक सांगा, आपल्याकडे लहानपणच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या खूप लक्षात राहतात. तर तू काढलेलं कुठलं चित्र त्या काळातलं बालपणचं तुझ्या विशेष लक्षात आहे? लहानपणचं काही नाही, एक खेड्याचं चित्र आहे. खेडेगाव, सुरेख खेडं आणि ते माझ्या स्वप्नातलं खेडं. त्यात अतिशय सुंदर हिरवेगार डोंगर आहेत, टुमदार तांबडं कौलारू घर आहे. मला कौलारू घराचं खूप आकर्षण आहे. बर. त्यामुळे त्या घरात, त्या चित्रात एक कौलारू घर आहे, मुलं खेळतायत मनसोक्त, पक्षी उडतायत. कदाचित हा कॉमन सीन तुम्हाला वाटेल, पण माझ्या मनातलं हे स्वप्नातलं घर आणि स्वप्नातलं सीन आहे आणि हे मी बऱ्याचदा लँडस्केप म्हणून काढत असे. लँडस्केपची आवड आहे आणि प्रत्यक्ष झालास कार्टुनिस्ट, तर अगदी आरंभाचं काढलेलं कोणा व्यक्तीचं चित्र आहे?
माझे शिक्षक ज्यांचं चित्र मी फळ्यावर काढलं आणि त्याबद्दल मला छड्या खाव्या लागल्या. कोण? काळे म्हणून चित्रकला शिक्षक. ते नेहरूंसारखे दिसत आणि त्यांचा चेहरा इतकं साम्य होतं की मला त्यांचा चेहरा काढण्याचा मोह झाला. अर्थात ते चित्रकला शिक्षक असल्यामुळे त्यांनी ते अत्यंत खिलाडूपणेही घेतलं आणि मला प्रोत्साहनही दिलं. हा अत्यंत वेगळा भाग. पण दुसऱ्या कोणत्या विषयाचे शिक्षक असते तर कदाचित त्यांनी मला शाळेतून काढून टाकलं असतं. खिलाडूपणे छड्या दिल्या, म्हणजे खिलाडूपणे छड्या दिल्या बरोबर, आणि प्रोत्साहनही दिलं. मनावर हे जे सूर्यास्ताचे किरण, तिथले रंग हे जे उमटत होते ते चितारावेसे कधी वाटायला लागले का? त्या काळात ही लुडबुड सुरू झाली होती रेघोट्यांची? खरं म्हणशील ना तर ही लुडबुड त्या काळातच सुरू झाली होती. पण त्यावेळी जाणीव नव्हती की आपण व्यावसायिक व्यंगचित्रकार होऊ. कुठेतरी सतत मास्तरांचं चित्र फळ्यावर काढणं, एखाद्या मित्राचं चित्र त्याच्या पाठीवर काढणं किंवा असं काहीतरी काय म्हणतात त्याला खट्याळपणा करणं, हे उद्योग भरपूर केले शाळेत. कुठली शाळा? दादरची छबिलदार शाळा. आणि त्यावेळेला रंगरेषा शिकवणाऱ्या मास्तरांच्या लक्षात आलं होतं का की ह्या मुलामध्ये थोडे रेषेचे काही खास गुणधर्म आहेत? नक्कीच. आमचे एक मास्तर होते आणि त्यांनी एक दिवस मी काढलेलं हेलिकॉप्टर त्याचं चित्र इतकं त्यांना आवडलं की त्यांनी ते फळ्यावर लावलं आणि मुलांना त्यांनी सांगितलं की बघा, रेखाटन केलं जावं ते असं केलं जावं. तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मला लक्षात आलं की नाही, चित्रकला हे आपलं बलस्थान निश्चितपणे होऊ शकेल. मला एक सांग, ही जी कार्टून काढतोस किंवा त्यावेळेपासून जी काढत आलास ती पेन्सिलनी, पेननी, ब्रशनी, कशाने काढायचं? माध्यम? कुठलंही चित्र सुधीर पेन्सिलनी करावंच लागतं. सर्वसाधारण आपण म्हणतो की डायरेक्ट मी ब्रशनी, पण कुठलाही आणि किती मोठा व्यंगचित्रकार आधी पेन्सिलनी वर्क करून घेतोच. कंपोजिशनच्या दृष्टीने ते आवश्यक आहे. नंतर मात्र त्याच्या चॉईसचं मीडियम पेन असेल किंवा ब्रश असेल. माझ्या आवडीचं ब्रश, त्यामुळे जवळजवळ प्रत्येक चित्र हे माझं ब्रश वर्क आहे. ब्रश कोणत्या कंपनीचा वापरतो? कॅमलिनचा तर नक्कीच वापरतो. अरे वा. कॅमलची खासियत तुम्हाला सांगतो सुधीर, सामान्य कलाकाराला भारतातल्या परदेशी चित्रकला साहित्य परवडत नाही, इतके त्याचे दर होते आणि आहेतही. पण केवळ कॅमलच्या उंटाने आम्हाला तारले. बरोबर. कॅमलनी जे ब्रश किंवा इतर साहित्य किफायतशीर दरात उपलब्ध करून दिलं, त्यामुळे आपल्या देशात आणि महाराष्ट्रात खूप कलावंत घडू शकले. हे मला सांगायला फार अभिमान वाटतो. बहुतेक कार्टून्स ही ब्लॅक अँड व्हाईट मध्येच काढली जात असतील ना? प्राधान्याने. पण आता काय झालंय सुधीर, आता रंगाचं खूप माध्यम आलेलं आहे जास्त आणि त्यामुळे अनेक वृत्तपत्रातनं, इंग्रजी पेपरमधून मी जे काम करतो ती रंगीत चित्र असतात. बर, तुला स्वतःला आवडलेला रंग कुठला? माझा सगळ्यात आवडत्या रंगछटा दोन. एक फिका निळा आणि फिका हिरवा, ज्याला आपण पोपटी म्हणतो. हे दोन रंग मला खूप भावतात. रंगही तू कॅमलिनचेच वापरतोस? प्राधान्याने. वा. जसं गाण्यात गायक अगदी पहिल्यापासून रितसर रियाज करत आपली गायकी वाढवत नेतो, तसं या रंगरेषाचा रियाज कुठे बालपणात सुरू झालेला होता का? बालपणात तो नकळत सुरू झाला. मात्र खऱ्या अर्थाने त्याला शास्त्रीय स्वरूप लाभलं जे स्कूल ऑफ आर्टमध्ये 1968 साली दाखल झालो तेव्हा. आणि 68 ते 71 या काळात खऱ्या अर्थाने शास्त्रशुद्ध पद्धतीने कलेचा अभ्यास करता आला मला. घरातल्यांची प्रतिक्रिया ह्या रंगरेषा काढण्याबद्दल काय होती? अतिशय पॉझिटिव्ह, अत्यंत सकारात्मक. मी खूप सुदैवी याचं, कारण माझ्या आई वडिलांनी मला खूप चांगलं प्रोत्साहन दिलं. एक तर आईनी चित्रकला या विषयात मला खूप पाठीवरनं शाबासकीची थाप मारली वेळोवेळी. वडिलांनी भाषा या विषयात चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे या दोन्हीचं कॉम्बिनेशन कार्टूनमध्ये करून मला अधिक काही वेगळं करता आलं. बर, साधारणपणे कार्टूनिस्ट जो असतो त्याला भोवतालच्या सगळ्या समाजाची, राजकारणाचं भान असायला लागतं आणि त्यासाठी वाचन असायला लागतं, पुस्तकांचं पण आणि माणसांचं पण. तर ह्या वाचनाची, माणसं जोडण्याची याची आवड त्या काळापासून होती? उपजत म्हणा. याचं कारण असं की माझ्या आईला माणसं जोडण्याची खूप आवड म्हणा, व्यसन म्हणा, आणि नकळत ते संस्कार माझ्यावर झाल्यामुळे मला अनेक मित्र होते. मित्र परिवार, मी त्यावेळी चाहते नव्हते, पण मित्रच खूप होते आणि ती अनेक क्षेत्रातले, अनेक कम्युनिटीचे असत, अनेक भाषिक असत. आणि त्यामुळे मला नैसर्गिकरित्या त्याच वेळी माणसं वाचण्याची एक नकळत सवय लागून गेली. पुढे त्याचा खूप चांगला फायदा झाला मला. जसं ही माणसं त्यांच्या लकबी तुझ्या रेषांमध्ये उतरल्या, तसं इतक्या नेमकेपणाने निरीक्षण करता करता
काही जणांना त्या नकलांकडे सुद्धा वळतात, तसा मोह कधी झाला नाही का? नाही, माझ्या बाबतीत म्हणाल ना तर नक्कीच झालं नाही. याचं कारण या विषयावर मी मनापासून प्रेम केलं, व्यंगचित्रकलेवर. आजही जवळजवळ 40 वर्ष मी करतोय, पण आजही मला काडी मात्र कंटाळा आला नाही. उलट त्यातली गोडी वाढत चालली आहे आणि बस त्या विषयाशी मी एकरूप झालोय असं मला वाटतं. त्या काळात तुझ्या रंगरेषांना, तुझ्या काढलेल्या चित्राला विशेष दात कोणी दिल्याचं लक्षात आहे का? बाळासाहेब ठाकरे, हा, रॅनन लुरी हे ग्रस्त अमेरिकन आहेत आणि यांचं गिनीज बुकमध्ये नाव आहे. राजकीय व्यंगचित्रकार अमेरिकेतले. त्या व्यक्तींनी मला पाहिलेली नाही, पण त्यांनी जेव्हा माझ्या कलाकृती पाहिल्या ताजमध्ये आले असताना, तेव्हा एका पत्रकारापाशी त्यांनी आपलं विधान एक दिलं, कॉमेंट केली. ती अशी होती की भारतातले 2 व्यंगचित्रकार मला खूप आवडतात. एक नाव त्यांनी दुसऱ्या एका मोठ्या व्यंगचित्रकाराचं घेतलं आणि दुसरं माझं घेतलं. वा, मला वाटतं मला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही एक चांगली पावती म्हणतो. निश्चितच. मला एक विचारावंसं वाटतं आपल्या या छोट्याशा अनौपचारिक गप्पाच्या शेवटाकडे जात असताना, ते असं की रंगरेषांमध्ये जी एक लय असते ती अंतर्मनात सुद्धा दडलेली असते. तर त्या अंतर्मनातल्या लयीशी जुळणारं, मनात घर करून असलेलं गाणं कुठलं? गणपती या विषयावरचं कोणतंही गाणं. गणपती बाप्पाने मला एक कला दिली, तो आजही माझ्या हातून चांगल्या कलाकृती घडवतोय आणि म्हणून गणपतीला वंदन करणारं कुठलंही गाणं मला अतिशय भावतं आणि ते थेट माझ्या अंतःकरणाला भिडतं. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. आपल्या लक्षात आलं असेल की कॅमलिननी प्रायोजित केलेल्या या मालिकेमध्ये आज नमनाला आपल्यामध्ये आलेले हे आपले कलावंत विकास सबनीस यांनी सुद्धा ब्रश आणि रंगांच्या बाबतीत कॅमलिनलाच दाद दिली आहे. हा एक नक्कीच योगायोग म्हणता येईल. धन्यवाद विकास. धन्यवाद. संकल्पना श्रीराम दांडेकर, मुलाखतकार सुधीर गाडगीळ, निर्माता अमेय जोगळेकर, किशोर जोगळेकर, लेखन निवेदन शिबानी जोशी. कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण या कार्यक्रमाचे पुढचे भाग आम्ही पुढच्या आठवड्यात BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत. त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.